जाऊ दे, विठुरायाची इच्छा. आपल्या सखूचं कौतुकच आहे, पण ज्याच्यासाठी करायचं तो त्या योग्यतेचा आहे का? उलट आत्ताच सखूने जर मदत केली नसती तर त्या नरोत्तम पासून संपूर्ण राहाळ्याची कायमची सुटका झाली असती. काय झालं? काही बोलला नाहीत ते? नरोत्तम वाचल्याचा तुम्हालाही आनंद झालाय का? प्रिये, अगं आपली सखू गीता जगते आणि एकदा नाही वारंवार जगते. तुला हे कौतुकास्पद नाही वाटत? तू ते का नाही बघत? म्हणजे गीता जगते याचा अर्थ? सकाळी निर्व्याज आणि निर्मळ भक्तियोग असतो. तुळशी फुलांच्या हारापासून ते लोणी भरवण्यापर्यंत. पुरणपोळी असो वा पाटा वरवंटा वा गाईचे धार काढी, बुवा आजोबांच्याकडून ज्ञान घेऊन दादा आजोबांना वाचवणे की दिनूला बरे करणे असो, हा झाला ज्ञानयोग. आणि आज तर सखूने कर्म केलं आणि फळाची चिंता सुद्धा नाही केली. वाड्यावरती नाही जायचं ठाऊक आहे. मालक आजोबा आपल्या आप्पांना बोल लावतात हेही ठाऊक आहे. तरी त्यांना बरे करण्यासाठी तिला कोणी काही सांगितलं नाही किंवा शिकवलंही नाही. स्वतःहून ती वैद्यांकडे गेली, हा तिचा कर्मयोग. अगं भले भले आयुष्य खर्ची घालतात, पण हे तिन्ही योग काही त्यांना आचरणात आणता येत नाही. आणि आपली सखू बघ, गीता सार जगते. खरंच हो, या दृष्टीने तर पाहिलंच नव्हतं मी. खरंच संत मांदियाळीमध्ये समावेश होण्याच्या वाटेवर आहेत हो आपल्या सखूबाई. कसं नेमकं म्हणालीस? बर